विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्तामधील प्रकरण 5वे प्रतिबिंब प्रतिमा यामधील जलप्रतिबिंब यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. आता दिलेल्या आकृतीचे जलप्रतिबिंब काढणे. बघा, यावरील प्रश्न आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याचा उत्तर पर्याय क्रमांक लिहा. दिलेल्या प्रश्न आकृतीचे जलप्रतिबिंब शोधत असताना नेहमी एक ट्रिक लक्षात ठेवायची की उत्तर आकृतीमध्ये आकृतीचा म्हणजे दिलेल्या प्रश्न आकृतीचा डावा भाग जलप्रतिबिंबामध्ये डाव्या बाजूलाच असतो आणि उजवा भाग उजव्या बाजूलाच असतो. परंतु आकृतीचा वरचा भाग जलप्रतिबिंबामध्ये खाली उलट स्वरूपात दिसतो आणि खालचा भाग उलट स्वरूपात वर दिसतो. एवढाच बदल लक्षात ठेवायचा. आता या उदाहरणामध्ये प्रश्न आकृतीमध्ये बघा, त्रिकोण आणि गोल वरच्या बाजूला आहे, तो उत्तर आकृतीमध्ये खालच्या बाजूला येणार आहे आणि तो डावीकडेच येणार आहे. मग असा पहिला पर्याय तर बसू शकत नाही, दुसरा पर्यायही बसू शकत नाही. वरचा त्रिकोणाचा भाग खालच्या बाजूला आहे परंतु तो उजव्या बाजूला आहे. तिसरी आकृती पाहायची. तर या तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्न आकृतीचा त्रिकोणाचा वरचा भाग आहे तो डावीकडे आहे तसाच खाली आहे आणि खालचा भाग आहे तो वरच्या बाजूला आहे. म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील प्रश्नाकृती आहे. या आकृतीमध्ये चौरस दिलेला आहे आणि चौरसाला चारी बाजूला बाण दाखवलेले आहेत. आता बघा, डावीकडील भाग लक्षात ठेवायचा. बाणाचं टोक वरच्या दिशेला आहे, तेच उत्तर आकृतीमध्ये खालच्या दिशेला टोक येईल. पहिली आकृती तर यामध्ये बसणार नाही कारण बाण असलेला भाग उजवीकडे आहे. दुसरी आकृती पाहिल्यानंतर वरचा बाण आहे तो इथं खाली आहे. डावीकडे गोल रेषेला गोल आहे, तोही खालच्या बाजूला आहे, तो वरच्या बाजूला जाणार. खालचा वक्र वर आणि वरचा जो बाण आहे तो खालच्या दिशेला उजवीकडे येणार. म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. प्रश्न आकृती 3 मध्ये आकृतीचा डावीकडचा भाग बघायचा आहे. पहिल्या ओळीमध्ये वरचा भाग रंगवलेला आहे, तोच उत्तर आकृतीमध्ये जलप्रतिबिंबामध्ये खालच्या बाजूला येईल. दुसऱ्या ओळीतला 2 नंबरचा वरून 3 नंबरचा चौरस रंगवलेला आहे, तो आता इथं उत्तर आकृतीमध्ये 2 नंबरला येईल. म्हणजे पहिला पर्याय बसू शकत नाही, दुसराही पर्याय बसू शकत नाही. एकाच ओळीतले 2 चौरस रंगवलेले आहेत. तिसराही बसू शकत नाही कारण इथं 2 चौरस एकमेकांना जोडून रंगवलेले आहेत. मग राहिला उत्तर आकृतीमधील पर्याय क्रमांक 4. प्रश्नाकृतीचा पाण्यातील जलप्रतिबिंब या पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर दिलेलं आहे. पुढील उदाहरण आहे. पुढील प्रश्नाकृती आहे. आता इथं चौकोनामध्ये LTDR ही अक्षरं दिलेली आहेत. डावीकडील L आणि T अक्षर यांचाच विचार करूया अगोदर. उत्तर आकृतीमध्ये जलप्रतिबिंबामध्ये T उलट आहे, ते वर येणार आहे वरच्या बाजूला. मग अशा आकृत्या पहिली तर बसू शकत नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये T उलटा दिलेला आहे. Lचं जी रेष आहे, आता इथं L उजवीकडे रेषेचं तोंड आहे, इथं डावीकडे दिलंय, म्हणजे दुसराही पर्याय बसू शकत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये T उलट दिलेलं आहे, L पण उलट दिलेलं आहे, वर आहे ते खालच्या बाजूला आलेलं आहे. D वरचं आहे ते खाली आलं आणि R वरच्या बाजूला गेलं, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक याचा 3 येणार आहे. पुढील प्रश्नाकृती आहे. या आकृतीचं जलप्रतिबिंब शोधत असताना पहिली आकृती पाहिली तर दिलेल्या प्रश्नाकृतीची आकृती आता उलटी येणार आहे. आता इथं बघा, वरचा जो गोल भाग एक छोटासा डावीकडचा भाग आहे, तो आहे असा डावीकडे खालच्या बाजूला येणार आहे. पहिल्या आकृतीमध्ये मोठा भाग इथं दिलेला आहे डावीकडे, म्हणजे ही आकृती चुकीची आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये प्रश्नाकृतीतील उजवीकडचा भाग डावीकडे दिलेला आहे, म्हणजे ही आकृती चुकीची आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेल्या आकृतीचा वरचा भाग वरच्याच कडेला आहे, फक्त डावीकडचा उजवीकडे आणि उजवीकडचा डावीकडे केला आहे, म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक आहे 4. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 6 पाहूया.
पहिली आकृती तर बसणार नाही, कारण पहिल्या पर्यायामध्ये डावीकडील भाग उजवीकडे वर दिलेला आहे. दुसऱ्याही आकृतीमध्ये डावीकडील भाग उजवीकडे खालच्या दिशेला दिलेला आहे, म्हणून दुसराही पर्याय बसू शकत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये बघा, प्रश्नाकृतीचा डावीकडील जो भाग आहे तो वरचा, या प्रश्नाकृतीचा वरचा भाग इथं खाली दिलेला आहे आणि खालचा भाग वर दिलेला आहे. डावीकडील बाजू क्रमाने डावीकडे आणि उजवीकडील बाजू क्रमाने उजवीकडे आहे. म्हणजे या प्रश्नाकृतीचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 7. या कृतीमध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण, कर्व आणि इथं अर्धगोल दिलेला आहे. आता डावीकडील आकृतीचा क्रमाने भाग, हा त्रिकोण आहे तो उत्तर आकृतीमध्ये जलप्रतिबिंबामध्ये सरळ त्रिकोण दिलेला आहे, तो उलटा त्रिकोण येणार आहे. मग पहिला तरी उलटा त्रिकोण नाही, म्हणून पहिला पर्याय बसू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, इथं उलटा त्रिकोण दिलेला आहे. वक्र प्रश्नाकृतीमध्ये वरच्या बाजूला आहे, इथं खालच्या बाजूला आहे. डावीकडील आतला छोटा त्रिकोण इथं प्रश्नाकृतीत सरळ आहे, तो इथं उलटा दिलाय. वक्राकार भाग ही वरच्या बाजूला वक्र आहे, तो खालच्या बाजूला दिलाय. म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. प्रश्नाकृती 8. आता या कृतीमध्ये गोल जो आहे तो गोल खालच्या बाजूला येणार आहे. पहिल्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला आहे, म्हणजे पहिली आकृती बसू शकत नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला आहे, परंतु हाताचा भाग आहे तो डावीकडचा उजवीकडे आणि उजवीकडचा डावीकडे दिलेला आहे, तोही पर्याय चुकीचा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये सरळ दिलेला आहे, हाही पर्याय बसू शकत नाही. चौथ्या आकृतीमध्ये बघा, डावीकडील भाग डावीकडील प्रश्नाकृतीचा खालचा भाग वर, वरचा भाग खाली आणि उजवीकडील प्रश्नाकृतीचा वरचा भाग खाली, खालचा भाग वर दिलेला आहे. म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 9. हीच आकृती उत्तर आकृती येणार आहे, कारण डावीकडील आकृतीचा जो वरचा भाग आहे तो खाली दिलेला आहे आणि खालचा भाग आहे तो वरच्या बाजूला दिलेला आहे. म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. प्रश्नाकृती क्रमांक 10. यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये अर्धगोल, आकृतीचा अर्धगोल खालच्या बाजूला आहे, तो उत्तर आकृतीमध्ये वर येणार आहे. म्हणजे आहे असाच आकृतीचा वरचा भाग आहे तो खालच्या बाजूला दिलेला आहे. म्हणजे ही आकृती चुकीची आहे. दुसऱ्या आकृतीमध्येही आता इथं गोल मोकळा दिलेला आहे, भरीव दिलेला नाही, जोडलेला इथं कर्व जोडलेले नाहीत, म्हणून हाही पर्याय बसू शकत नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, प्रश्नाकृतीचा खालचा जो भाग आहे तो वर दिलेला आहे आणि वरचा जो भाग आहे तो खाली दिलेला आहे आणि डावीकडील बाजू डावीकडे, उजवीकडील बाजू उजवीकडे, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील प्रश्नाकृती क्रमांक आहे 11. यामध्ये दिलेल्या प्रश्नाकृतीचं जलप्रतिबिंब शोधताना पहिला पर्याय, आकृतीचा डावीकडचा भाग उजवीकडे, उजवीकडचा भाग डावीकडे दिलेला आहे, म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, प्रश्नाकृतीचा वरचा भाग खाली दिलेला आहे, परंतु उजवीकडील जो त्रिकोण आहे तो बाजूवर चिटकवलेला आहे आणि इथं त्रिकोणाचा शिरोबिंदू जो आहे, वरचा बिंदू, याच्यावरती चिटकवलेला आहे, म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. पुढील पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, प्रश्नाकृतीचा वरचा भाग खाली दिलेला आहे, डावीकडील त्रिकोण शिरोबिंदूवर जोडलेला आहे, उजवीकडील त्रिकोण बाजूवर जोडलेला आहे, म्हणजे हा उत्तर पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 12. यामध्ये कोणाकृती वरच्या बाजूला दिलेला आहे, तो उत्तराकृतीमध्ये खालच्या बाजूला येणार आहे. तर आकृती क्रमांक 1 मध्ये वरची बाजू खाली दिलेली आहे, परंतु खालच्या बाजूचा जो कर्व आहे तो वाढवलेला आहे, म्हणजे हाही पर्याय बसू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये
म्हणजे आकृतीचा भाग पूर्णपणे वेगळाच दिलेला आहे. आकृती अशी पसरवलेली दाखवल्या, म्हणजे हाही पर्याय बसू शकत नाही. तिसराही पर्याय बसू शकत नाही, कारण डावीकडील भाग उजवीकडे दिलाय. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या प्रश्नाकृतीचे बरोबर जलप्रतिबिंब दिलेले आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, वरचा भाग जो आकृतीचा वरचा भाग आहे तो इथं खाली दिलेला आहे, परंतु डावीकडची बाजू उजवीकडे दिलेली आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आकृतीचा डावीकडील वरचा भाग जो आहे तो खालच्या बाजूला दिलाय आणि खालचा आकृतीचा प्रश्नाकृतीचा जो खालचा भाग आहे तो वरच्या बाजूस दिलेला आहे आणि त्याची चिन्ह जी आहेत ती बरोबर डावीकडील डावीकडे, उजवीकडची उजवीकडे दिलेली आहेत, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे. प्रश्नाकृती क्रमांक 14 यामध्ये दिलेली आकृती ही कोण दर्शवते, म्हणजे वरून खालच्या दिशेला आलेली आकृती आहे आणि याची उत्तर आकृती शोधत असताना पर्याय क्रमांक 1 पाहिला तर बघा, वरची बाजू खाली आणि खालची बाजू प्रश्नाकृतीची वर दिलेली आहे. डावीकडील बाजू डावीकडे, उजवीकडील बाजू उजवीकडे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. पुढील प्रश्नाकृती आहे. या कृतीमध्ये आता या कृतीचं जलप्रतिबिंब शोधत असताना पर्याय क्रमांक 1 मध्ये दोन्हीही अर्धवर्तुळे एकाच दिशेला दाखवलेली आहेत, म्हणजे हा पर्याय बसू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये आहे अशीच आकृती दाखवलेली आहे, वरचं अर्धवर्तुळ आणि खालचं अर्धवर्तुळ, म्हणून हाही पर्याय बसू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, आकृतीचा डावीकडील भाग वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर दाखवलेला आहे. डावीकडील प्रश्नाकृतीचा वरचा भाग आहे तो उत्तराकृतीमध्ये खाली दाखवलाय आणि प्रश्नाकृतीमधील खालचा भाग आहे तो क्रमाने वर दाखवलेला आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. प्रश्नाकृती क्रमांक 16. आता या कृतीमधील आकृतीचा जो अर्धवर्तुळ दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये W हे अक्षर उजवीकडच्या दिशेला दाखवले, तेच आता उत्तराकृतीमध्ये अर्धवर्तुळ हे उजवीकडे खालच्या दिशेला येणार आहे आणि तो Wचा आकार आहे तो खालच्या दिशेला असणार आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 1 बसू शकत नाही. त्यातला आतला जो Wचा आकार आहे तो चुकीचा आहे. 2 मध्ये डावीकडच्या बाजूला दिलेला आहे, हाही पर्याय चुकीचा आहे. 3 मध्ये पण डावीकडच्या बाजूला दिलेला आहे, हाही पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर येईल. प्रश्नाकृती क्रमांक 17. आता या कृतीमध्ये एक चौकोन दिलेला आहे, चौकोनाचे 2 त्रिकोण, त्रिकोण, गोल आणि त्याचा अर्धगोल रंगवलेला आहे. बघा, आता चौकोनाचा वरचा भाग आहे तो डावीकडे खाली येणार, त्रिकोण सरळ आहे तो उलटा येणार आणि उजवीकडील रंगवलेला अर्धवर्तुळाचा वरचा भाग आहे तो खाली येणार, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. प्रश्नाकृती क्रमांक 18. यामध्ये दिलेल्या आकृतीचा डावीकडील जो रंगवलेला वरचा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये उजवीकडे दिलेला आहे, डावीकडचा भाग उजवीकडे दिला आहे, म्हणून हा पर्याय बसू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, आकृतीचा वरचा जो भाग आहे तो उत्तराकृतीमध्ये खाली दिलेला आहे, खालचा भाग आहे तो वरच्या बाजूला दिलेला आहे आणि उजवीकडचा जो खालचा वरचा वरील भाग आहे तो उत्तराकृतीत खाली आणि खालचा भाग आहे तो उत्तराकृतीमध्ये वर दिलेला आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. दिलेल्या प्रश्नाकृतीचा जलप्रतिबिंब असलेला पर्याय क्रमांक आकृती पर्याय क्रमांक आहे 2. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 19. या आकृतीमध्ये चौकोन दिलेला आहे, चौकोनामध्ये डावीकडे वरच्या कोपऱ्यामध्ये चौकोन काढलेला आहे, तोच उत्तराकृतीमध्ये आता पर्याय बघत जायचे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा डावीकडचा चौकोनाचा वरील भाग आहे तो उजवीकडे दाखवला आहे, म्हणजे हा पहिला पर्याय बसू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये डावीकडील वरचा चौकोनाचा भाग हा खाली दिलेला आहे आणि उजवीकडील जो कर्व आहे तो वरती दिलेला आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2.
दिलेल्या प्रश्नाकृतीचं जलप्रतिबिंब असलेला क्रमांक किंवा आकृती क्रमांक आहे 2. पुढील प्रश्नाकृती आहे प्रश्नाकृती क्रमांक 20. आता यामध्ये बघा, आकृतीचा डावीकडील वरचा भाग तो क्रमाने तो आहे असा उत्तर आकृतीमध्ये खालच्या दिशेला येणार आहे, डावीकडेच. आणि वरच्या बाजूला व्ही आकार आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तो नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आकृती वरची बाजू खाली, खालची बाजू वर दिलेली आहे, परंतु हे जे कर्व आहेत या कर्वांची दिशा बदललेली आहे, म्हणजे हाही पर्याय बसत नाही. या आकृती क्रमांक 3 मध्ये प्रश्नाकृतीच्या डावीकडील जो भाग आहे तो डावीकडे क्रमाने खाली येतोय, उजवीकडचा भाग क्रमाने वर जातोय, पण याचे जे कर्व दिलेले आहेत एक लहान आहे एक मोठा आहे, म्हणून हाही पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या आकृतीचं जलप्रतिबिंब दिलेलं आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. प्रश्नाकृती क्रमांक 21 मध्ये बघा, इथं पंचकोन दिलेला आहे आणि खालच्या बाजूचा त्रिकोण रंगवलेला आहे. बाणाची दिशा वर आहे, ते आता खाली असणार आहे. बघा, पंचकोन उलटा दाखवलेला आहे. पहिल्या 3 पर्यायामध्ये उलटे दिसतात. आता पहिला पर्याय बघितला तर आपण डावीकडील बाण आहे तो उजवीकडे खाली येणार, त्रिकोण खाली रंगवलेला आहे तो वर जाणार, आणि इथं प्रश्नाकृतीमध्ये रेष आणि गोल खाली आहे तो वर जाणार, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. प्रश्न क्रमांक 22 मध्ये बाणाची आकृती दिलेली आहे. उत्तर आकृतीला जुळता होईल असाच पर्याय पहिला आहे, परंतु फसवा आहे. बाणाच्या टोकामध्ये चौरस आहे, इथं गोल दिलाय, म्हणजे हा पर्याय बसू शकत नाही. याच्यामध्ये बघा, इथला जो कर्व आहे तो काटकोनात दिलाय, इथं विशाल कोणामध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही बसत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेल्या आकृतीचे जलप्रतिबिंब बरोबर दिलेलं आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. प्रश्न क्रमांक 23. यामध्ये आता प्रश्नाकृतीचं जलप्रतिबिंब शोधत असताना पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, डावीकडील भाग वरचा भाग खाली, खालचा भाग वर बरोबर दिलेला आहे, आणि उजवीकडील आकृतीचा भाग आहे असा दिलाय, म्हणजे हाही पर्याय बसू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये डावीकडील आकृती चिन्हाचा भाग आहे तोच दिलाय, फक्त उलटा दिलेला आहे, म्हणजे हाही पर्याय बसू शकत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये आकृतीचा उजवीकडील भाग डावीकडे क्रमाने दिलेला आहे, म्हणजे हाही पर्याय बसू शकत नाही. राहिला पर्याय क्रमांक 4, हा उत्तर पर्याय क्रमांक असणार आहे. बघा, डावीकडील वरचा भाग तो खाली आणि खालचा भाग जो आकृतीचा आहे तो वर, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 24 मध्ये बघा, या आकृतीमध्ये वक्र भाग आणि कर्व भाग दिलेले आहेत. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये प्रश्नाकृतीचा वरचा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये खालच्या बाजूला दिलाय, परंतु तो चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय बसत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आकृतीचा वरचा भाग आहे असा डावीकडील आकृतीचा वरचा भाग आहे तो इथं खाली दिलेला आहे, आणि खालचा भाग आहे तो वर दिलेला आहे. उजवीकडील भाग क्रमाने उजवीकडे, डावीकडील भाग क्रमाने डावीकडील, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पुढील प्रश्नाकृती क्रमांक 25. यामध्ये स्टार दिलेला आहे आणि स्टारमध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत. तर त्या त्रिकोणामधील मध्ये जो षटकोन तयार झालेला आहे त्याचे 3 रंगवलेत आणि 3 कोरे ठेवलेले आहेत. बघा, दिलेल्या प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब असणारी आकृती डावीकडील वरचा भाग, प्रश्नाकृतीचा डावीकडील वरचा भाग क्रमाने खालच्या बाजूला आलेला आहे आणि खालचा जो भाग आहे तो वर गेलेला आहे. उजवीकडेही तसंच आहे, म्हणजे याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. दिलेल्या आकृतीचे जलप्रतिबिंब असलेल्या आकृतीचा पर्याय क्रमांक आहे 1.